आता ते राधिका माझ्या पोरीच्या मागं लागली. हां, तर ते लागणं साहजिकच आहे. आता एवढ्या दिवस पोरगी घरी आहे, आता तिले काय म्हणू. आणि हे पोट्टी काही ऐकत नाही, मोबाईल घेऊन बसते. काय करावं ह्या घराचं आणि काय नाही, काही समजून नाही राहिलं. हे आई कायचा विचार करून राहिली? हां, काही मले पाठवा किटवाचा तर विचार नाही करून राहिली. आता असं करतो, पिंटा येईन ना तर त्याला म्हणतो फोन लावून दे म्हणतो. फोन लावतो आणि बोलतोच. आता काय आहे तर सांगा म्हणून तुमचं म्हणा. हां, एवढे दिवस झाले एक फोन नाही ना काही नाही, असं होते काय कुठं. आता दोन गोष्टी कोणाच्या घरात नाही होत, सगळीच्या घरातच होते. हां, पण एवढा राग 6-7 महिन्याचा राग. मला काही चांगले लोक नाही दिसत तिचे सासरचे. आई कायचा विचार करून राहिली तू? हां आई, कायचं नाही व रश्मी, तुझ्याच विचार घेऊन राहिला. हां, काय करू मी, मला काही समजून नाही राहिलं. अहो आई, हे म्हटलं ह्या विचार म्हटलं तुझ्या डोक्यात वहिनीनं टाकला म्हटलं. हां, किती चांगली होती मी या घरात. हां, लग्न झालं तर काय झालं, आता मी काय राहू नाही शकत काय? लग्न झालं तर काय पोरीले विकून टाकत असते काय सासरच्या इले? हां, आता तिथं नाही आहे ना कोणी चांगलं. हां, नाही होत म्हटलं माझ्याकडून तिथं संसार. माझी नणद चांगली नाही आहे, माझा नवरा चांगला नाही आहे, कोणीच चांगलं नाही आहे म्हटलं. आता कशी करू मी? हां, आणि हे वहिनी आता माझ्यासोबत भांडून राहिली. आता कोणाला सांगू आई मी? पण रश्मी, मग एक गोष्ट आहे, पण आपण जेव्हापर्यंत त्याला म्हणू नाही, त्याला सांगू नाही काही, हां, तर ते कशी सुधरण? हां, आपण त्याच्यासमोर ठेवू ना ही गोष्ट का तुम्ही काहून त्रास देता म्हणून. हां, तर याच्यासाठी तर आपल्याला बोलाच लागेल ना बाई त्याच्यासोबत. हां, नाही बोललं तर कसं होईल? आता पाय ना, तेही बोलून नाही राहिलं आणि आपण नाही बोलून राहिलो. याच्यात म्हटलं 6-7 महिने निघून गेले. आपण त्याची वाट पाहून राहिलो का ते पुढाकार घेईन आणि ते आपली वाट पाहून राहिले असन का आपण पुढाकार घेईन म्हणून. हां, म्हणून ते फोनही लावून राहिले होते. आता तुला परवाच्या दिवशी जावई बापूचा फोन आला होता तर त्यामध्ये सांगा नव्हतं लागत काय? हां, काही ना काही तर बोलली असती मी त्याईले, 2 शब्द तर काही बोलली असती, पण तूही देत नाही फोन. हां, अशानं कसं होणार आहे आई? फोन तर आला होता, पण चांगल्याने बोलली का ते माझ्यासोबत? हां, जास्तीच्या गोष्टी केल्या म्हटलं त्याईनं म्हटलं. मग मी रागात फोन ठेवून दिला. काय देऊ मी तुला फोन? जाऊ दे बाई, तुझ्यासोबत काही बोलायला काही पुरत नाही. आता पिंटा येईन ना कामावरून, त्याला म्हणा फोन लावून दे म्हणा आणि मी बोलतो म्हणा तुझ्या सासरच्याशी. हे आग म्हटलं माझ्या वहिनीची लावलेली होय म्हटलं. हां, एवढे दिवस झाले तर कोणा म्हटलं तोंडातून शब्दही नाही काढला होता का पाठवतो म्हणून सासरी. पण माझ्या वहिनीनं म्हटलं आता सगळीचे कानं भरू आता काय करते तर. हां, हिच्या डोळ्यात म्हटलं एखाद्या नागिनीसारखी खुपून राहिली म्हटलं मी. खूप आले म्हटलं. हां, लय बदमाश आहे ना माझी वहिनी, काही एवढी चांगली थोडी ना आहे. हां, तिला काही चांगली थोडी ना दिसत मी. अरे आलं काय पिंटे, आला काय तू कामावरून? हो आई, आलो ना. लय काम होतं आज ऑफिसमध्ये, म्हणून नाही का आज थोडासा उशीरच झाला. बरं जाय, हात गीत पाय धुई आणि मी सांगतो राधिकाला चहा ठेवू म्हणून तुझ्यासाठी म्हणून. अहो आई, तिकडेच चाललो मी सांगून देतो राधिकाले. बरं जाय मग. ह्या पाय आला ह्या राधिकाचा चौकीदार. हां, चालला म्हणते आई म्हणून राहिली का इथंच बोलवतं म्हणून चहा, तर म्हणते नाही म्हणते जातो म्हणते तिच्याजवळ म्हणते. हां, ह्याही लय दिसते बोले बैलवानाचा. एवढीच्या गोष्टीवरून आतेबाईनंही म्हटलं किती बोलणं ऐकवलं म्हटलं. स्वतःच्या पोरीचं नाही दिसत. हां, स्वतःच्या पोरीला म्हटलं काहीच दुःख नाही आहे तरी येऊन बसली ते इथं कामाच्या धाकानं. पण म्हटलं हे पोरीला समजावायच्या पेक्षा मलाच बोलते. पोरीला नाही समजावत 2 गोष्टी. आता मी कोणाला सांगू हे सगळं? कोण ऐकणार आहे मग हे सगळं? आता त्याला मी सांगत होती का रश्मीताई किती खोटं बोलते म्हणून सगळ्यासोबत, का फोन नाही येत. हां, का त्याला इथं सासूचा त्याच्या नवऱ्याचा किती त्रास आहे. पण म्हटलं हे सगळी गोष्ट खोटी आहे म्हटलं. हां, आणि त्या खोट्या रश्मीताईवर त्याला विश्वास बसते, पण स्वतःच्या सुनीवर म्हटलं विश्वास नाही बसत. आता काय करू मी? अरे राधिका, कोण अशी बसली? अहो काही नाही हो, अशीच बसली होती. आले का तुम्ही कामावरून? हो राधिका, आलो मी. माझ्यासाठी पाणी आण बरं आणि चहाही आण. हो आणते, आताच आणते. करा तुम्ही आराम करा, मी चहा घेऊन येते, पाणी घेऊन येते. आज खूप काम होतं का ऑफिसमध्ये? हो राधिका, आता ऑफिसमध्ये एवढं काम आहे म्हटलं. आता दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तर त्यानं म्हटलं सारं काम पेंडिंग ठेवलं होतं आणि आता असे कामाला भिडले का काही विचारूच नको. लयच काम आहे आता ऑफिसमध्ये. आता असाच रोज नाही काय अर्धा 1 तास असा उशीरच होत जाईल. हां, बरं आणते, चहा आणते. हां, अरे हे पाय, राधिकाला सांगायचंच विसरलो, तिच्या भावाचा फोन आला होता म्हणून. जाऊ दे, आता ते चहा घेऊन येईन ना तर सांगून देतो ना तिले. आता केवढे दिवस झाले आम्ही आलो सासरून, हिनंही फोन नाही लावला आणि तेही फोन नाही लावला आणि कामाच्या यानं मी विसरून गेलो, मलाही लक्षात नाही राहिलं. आता राधिकाईंना चहा घेऊन तर सांगून देतो तिले. हे घ्या हो चहा, गरम आहे, पिऊन घ्या. राधिका, तुझ्या भावाचा फोन आला होता म्हटलं
मी ऑफिसला होतो तेव्हा आला होता. तर मी म्हटलं मी घरी जातो म्हटलं, तर लावा म्हटलं तुम्ही फोन. आता त्यानं काही फोन लावला नाही. घे बरं, लावून घे बरं मग तू. हो का, आईचा फोन आला होता द्या ना. किती दिवस झाले आपण गावावरून आलो तेव्हापासून आईसोबत बोललीच नाही मी. लक्षातच नाही राहिलं, कामात विसरूनच जाऊन राहिली होती. आणि आता तुम्हाला ऑफिसवरून यायला उशीर होऊन राहिला, तर म्हटलं काय म्हटलं तुम्हाला परेशान करावं म्हणून म्हटलंच नव्हतं. आता पहा बरं आईनंच लावून दिला. ते मोबाईल घे आणि त्याच्यावर नाही काय पहिलाच नंबर आहे म्हटलं तुझ्या भावाचा. पण याच्यात तर नवीन नंबर दिसून राहिला. हो, माझ्या सायानं नवीन मोबाईल घेतला वाटते. लय पैसे येऊन राहिले वाटते आता. नवीन मोबाईल घेऊन राहिले. काय माहित नवीन घेतला काय तर का सिम घेतली तर नवीन. मी फोन लावून विचारतो. हो, बोलून घे. आरामात बोलून घे तू. तू आईसोबतही बोलून घे, तुझ्या भावासोबतही बोलून घे. हॅलो गण्या. राधिका ताई होय काय? अरे हाव रे, मीच तर होय. मॅच तर फोन लावला. घरी आहे का तू? हो ताई, मी बाहेरच होतो, इथंच होतो चौकात. मी जातो लवकर. बोल ना तू, बोल माझ्यासोबत बोल. बोल ना तर, तू बोल ना. कावं ताई, एवढे दिवस झाले तू इथून गेली म्हटलं. ते एक फोनही नाही केला, काही नाही केला. म्हटलं तू आम्हाला विसरूनच गेली म्हटलं, जसं म्हटलं. नाही रे गण्या, कोणी विसरत असते काय? विसरत असते काय कोणी? भावाला विसरत असते काय? कोणी नाही विसरत म्हटलं. आता ते मी कामात होती ना, तर लक्षात नाही राहिलं. आणि हे तुझे बापू आहे ना, काम आलं त्याच्यावर ऑफिसचं, तर तेही उशीर होऊन राहिला याले, म्हणून फोन नाही लावला रे. अहो राधिका ताई, आईला किती फिकर पडली होती म्हटलं तू. किती फिकर पडली होती. आणि त्याच्यात म्हटलं आपण म्हटलं मोबाईलच हरपवला म्हटलं. हो काय रे, कसा हरपवला आपण मोबाईल? अहो ते पांटिल्यावर गेलते आणि तिथे ठेवून दिला असं मोबाईल, सोबत नेला होता. आणि तिथं नाही का कोण चोरूनच घेतला. आता ते काय मोबाईल काय भेटते काय? एक वेळा चोरानं नेला तर. आणि तसाही तो सेकंड हँड मोबाईल होता, त्याचं काहीच नव्हतं ना आपल्याजवळ. मग कायचा भेटते तो? हो काय रे, मग तू कोणाच्या मोबाईलवरून बोलून राहिला तर? अहो मग म्या ह्या दुसरा मोबाईल घेतला. आपणच घेऊन दिला म्हणा. आपणच दिले पैसे या मोबाईलचे. हे सेकंड हँडच होय, नवीन नाही होय. बरं चांगलं केलं ना घेऊन घेतलं तर. एखादा मोबाईल पाहिजे. पोचला काय तू घरी? हो, पोचलो. थांब आई जोड देतो. आई हे घे, राधिका ताईचा फोन आला. आला काय तिचा फोन? दे बरं माझ्याजवळ. हॅलो राधिका, काय कशी आहे बाई तू? चांगली आहे ना आई? चांगली आहे. तू कशी आहे? अहो मी तर चांगलीच आहे ना, मला काय होणार आहे. म्हटलं गेली तेव्हापासून ते एक फोनही नाही केला. म्हटलं विसरली काय? नाही बाई, विसरत असते काय? कामात होती ना म्हणून लक्ष नाही राहिलं. व कशी आहे तू? तब्येत कशी काय? आप्पा कशी आहे? इथं सगळं बरोबर आहे म्हटलं. तू सांग ना. गेली काय तू? ननद गेली काय ते? नाही बाई, नाही गेली. कोणाचं विचार राहिले राधिका? कोणाचं? नाही ते आई विचार राहिली. मय विचार राहिली आई. असं जाऊ बापू आहे का समोर? जाऊ दे मग, नको बोलू तू तिच्याविषयी. मला सांग तू बरी आहे ना? हो आई, तू काहीच टेन्शन नको घेऊ, मी चांगली आहे ना, सगळं मस्त आहे म्हटलं. बरं चांगली आहे ना. आता माझ्या मनाले म्हटलं शांती भेटली म्हटलं. मन करून राहिलं होतं काय करून कसं करू. आता तुझ्यासोबत बोलायचंच होतं म्हटलं. माझं मन लय घाबरून राहिलं होतं तुझ्यासाठी. आई तू मी काही टेन्शन नको घेऊ, मी सांभाळतो. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. मग टेन्शन काय घेतो तू? हे पाय बाई, काही परेशानी असेल ना तर सांगजो मला फोन लावून. ह्या गोण्यानं नवीन मोबाईल घेतला म्हटलं. मग एकटी राहशील ना तर मग फोन लावजो आणि सांगजो मला. एवढं काही सहन नाही करावं लागत म्हटलं. 2 गोष्टी सांगायला येईन म्हटलं मी तिथं. हाय तुही माय अजून जिवंत, टेन्शन नको घेजो. हो आई, हो ना, तू टेन्शन नको घेऊ. बरं मग ठेवतो. हो आई, ठेव तू. आणि मग वेळ भेटला ना तर लावजो मग. लावशील ना? लावण नाही तर काय. मी पोरगी होय ना म्हटलं. तू विसरली तरी मी नाही विसरत ना म्हटलं तुले. म्हटलं तू तर तुझ्या घर संसारात म्हटलं सगळं विसरून गेली. मायले विसरून गेली, भावाले विसरून गेली, सगळेले विसरून गेली. पण मी नाही विसरणारी होय काही तुले. माझ्या पोटाची लेख होय ना म्हटलं तू. या पोटाचा गोडा होय ना तू. तुले कशी काय विसरणार आहे मी? फोन लावत जाय. बाई, अशी नको करत जाऊ. एवढ्या दिवस काही हालचाल नाही राहत ना, काही नाही राहत ना, काही सांगत नाही ना, काही नाही. फोन लावा एखादा 8 दिवसातून एखाद्या वेळा तर लावा. हो आई, हो. जेवढी फिकर आपल्या मायबापाला असते म्हटलं, तेवढी फिकर आपलंही कोणीच करत नाही. या जगावर म्हटलं दुसरा व्यक्ती पैदाच नाही झाला जो आपल्या मायबापाची सर घेत असेल. कोणीच नाही घेऊ शकत. आता रडाले काय झालं? लावून घेत जाय ना तुही. आता तू आईची वाट पाहतं काय फोनची? लावून घेत जाय एखादा फोन. बोललं चाललं तर मन मोकळं राहते. बरोबर आहे ना. आईच आपल्या मनाची परिस्थिती समजू शकते, बाकी तर कोणी समजू नाही शकत. का बरं राधिका, अशी कोण बोलून राहिली तू? असं काय झालं? आणि म्हटलं मी आलो म्हटलं ऑफिसवरून, तर तू म्हटलं तोंड उतरलं होतं. काहून काय झालं? घरी काही झालं काय?
काही नाही हो, काय होणार आहे? ते रश्मीताई. हे पाय राधिका, मी तर तुला पहिले सांगितलं होतं. आता तिच्या सासरी म्हटलं काही चांगलं नाही आहे. हां, तिला नवऱ्याचा त्रास आहे. तिची ननद म्हटलं तिला किती त्रास देते. तिची सासू चांगली नाही आहे. हां, म्हणून आली ते आपल्या इथं. इथं कायले आली असती तिचा संसार सोडून? हां, आता पोरीचं असं काही झालं तर ते तिच्या माहेरीने जाईन तर कुठं जाईन? हां, आता तूही थोडीशी ॲडजस्ट कर. आता यायले काय सांगू? का ते सारं खोटं बोलून राहिली म्हटलं. तिला काहीच त्रास नाही आहे. यायले सांगू का नाही सांगू? सांगन तर काय हे विश्वास ठेवून का माझ्यावर? काय झालं राधिका, कायचा विचार करून राहिली? अहो, मला तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना तर, काय गोष्ट आहे तो? अहो, मी ना आज बाजारात गेली होती भाजीपाला आणण्यासाठी. हां, मग काय झालं? अहो, मी भाजीपाला घेत होती. भाजीपाला घेतला आणि तिथून निघतो म्हटलं तर तिथं नाही काय रश्मीताईच्या इच्छे पाहुणे दिसले मला. रश्मीची पाहुणे? काय म्हणून राहिले होते ते? आता येईल तर सगळं खरं खरं सांगितलं ना तर हे माझ्यावर म्हटलं विश्वास करणार नाही आहे. येईल फक्त एवढंच सांगतो का ते आले होते आणि ते रश्मीताईला भेटाले आणि त्याची सासू आणि ते येणार आहे म्हणून. बस एवढं सांगतो, बाकीचं काही सांगत नाही. बाकीचं जर सांगितलं का याची बहीण नाटक करून राहिली तर म्हटलं हे माझ्यावर विश्वास काही ठेवणार थोडी नाही. येईल तर याची बहीणच पसंत आहे ना. याची बहीण म्हटलं येईल असं वाटते का लयच खरी बोलते म्हणून, पण एक नंबरची खोटारडी आहे म्हटलं याची बहीण म्हटलं. बरं मग याच्या पुढचा व्हिडिओ आपण उद्या पाहू. पहा मग उद्या सांगतो मी सगळं रश्मीताईच्या बाऱ्यात येईल आणि माझ्या सासूले. आता माहीत पडते कशी प्रतिक्रिया देते तर ते त्याच्या बहिणीचं माहीत झाल्यावर. आणि माझी सासू काय म्हणते तर ह्या अशा राहते म्हटलं पोरी. इकडे काही सांगते आणि तिकडे काही सांगते आणि स्वतःचा संसार म्हटलं बरबाद करते. अशा पोरीनं म्हटलं अशा पोरीची जिंदगी थोडी होते, काही नाही होत अशा पोरीची जिंदगी. चला मग भेटू उद्या.